अगदी महिन्यापासून चालत आलेला खोकला सुद्धा कमी करण्यासाठी आणि गोळ्या औषधं खाऊन तोंडाची चव बिघडली असेल तर तोंडाची चव वाढवण्यासाठी आलं गोळी आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी फक्त आल्याचा मोठा तुकडा किंवा 20 ते 30 ग्रॅम आलं स्वच्छ धुवून सोलून घ्यायचं आणि बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचं। तुमच्या मिक्सर मध्ये अखंड आलं बारीक होत असेल तर आल्याचे तुकडे केले नाहीत तरी चालेल। आता इथे बारीक केलेले अद्रकचे किंवा आल्याचे तुकडे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आणि पाणी न टाकताच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अगदीच जर आलं मिक्सरमध्ये बारीक होत नसेल तर 1 चमचाभर पाणी टाकू शकता। आता सुती कपड्याने किंवा एखाद्या पातळ कपड्याने हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे। मिक्सर जारचं जे झाकण आहे त्याचं सुद्धा लागलेलं सर्व आलं आपण इथे काढून घेतलेलं आहे आणि या आल्यामधील सर्व ज्यूस चाळून घ्यायचा आहे। इथे मी एकदम पातळ सुती कपड्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे एकदम झटपट हा ज्यूस बाहेर आलेला आहे। चहा चाळायची चाळण असेल तर ती घेतली तरी चालेल आणि बघा एकदम घट्ट आल्याचा ज्यूस इथे तयार झालेला आहे। सुती कपडा वापरल्यामुळे हाताने प्रेस करत सर्व ज्यूस चाळून घेण्यास मदत होते, म्हणून मी ते सुती कपडा वापरलेला आहे। आलं सोलल्यानंतर आल्याचा जो पार्ट निघालेला आहे किंवा इथे चाळून घेतल्यानंतर सुद्धा आल्याचा जो भाग निघालेला आहे किंवा आल्याचा चव आहे किंवा चोथा आहे हा तुम्ही चहा करताना चहामध्ये टाकू शकता। आता इथे मी पाव वाटी किंवा 30 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आल्याचा जो ज्यूस आहे तो खूप तिखट असतो, म्हणून इथे गूळ थोडासा जास्त घ्यायचा आणि इथे गोळीला चव येण्यासाठी थोडेसे मसाले टाकलेले आहेत। छोटा पाव चमचा काळं मीठ, छोटा पाव चमचा चाट मसाला आणि अगदी छोटा पाव चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे। आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 3-4 मिनिटांमध्येच आल्याचा पाक किंवा आल्याची चासणी तयार होईल। फक्त तळापासून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आल्याची जी चासणी आहे ती पॅनला चिटकणार नाही। आणि इथे बघत असाल घट्टसर चासणी तयार झालेली आहे आणि त्यातील पाण्याचं प्रमाण भरपूर असं कमी झालेलं आहे। गॅसची फ्लेम लो करायची आणि थंड पाण्यामध्ये या चासणीचे 4-5 थेंब टाकून बघायचे। पाण्यामध्ये चासणी टाकल्यानंतर 4-5 सेकंद थांबायचं, म्हणजे जी चासणी आहे ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर थंड होते आणि बघा इथे एकदम कडक चासणी तयार झालेली आहे। आणि ही चासणी तयार झाल्यानंतर त्याचा आवाज बघा, या पद्धतीने आवाज येतो, म्हणजे गोळी करण्यासाठी आपली इथे आल्याची चासणी तयार आहे। या पद्धतीने चासणी तयार झाली नाही किंवा आल्याच्या चासणीचा कडक गोळा तयार झाला नाही तर पुन्हा 1-2 मिनिटं लो फ्लेमवरती चासणी आटवून घ्यायची। आता इथे एक ताट घेतलेला आहे आणि त्याला खालच्या साईडने तूप लावून घेतलं आणि बघा त्याच्यावरती पटपट ही चासणी स्प्रेड करून घ्यायची, कारण ही चासणी थंड झाल्यानंतर लगेच त्याचा कडक गोळा तयार होईल, कारण की भरपूर कडक अशी आपण चासणी बनवलेली आहे। चासणी थंड करण्यासाठी आपण हे मिश्रण इथे थंड करत आहोत। आपल्याला ज्या साईजची गोळी बनवायची आहे तेवढंच मिश्रण इथे स्प्रेड करायचं। आता मी छोट्या गोळ्या बनवणार आहे म्हणून थोडं थोडं मिश्रण स्प्रेड केलं। तुम्हाला जर लॉलीपॉप बनवायचे असतील तर ही चासणी ओली आहे तोपर्यंत त्याच्यावरती टूथपिक लावायची आहे आणि बघा बराच वेळेस चासणी खूप कडक होते आणि त्याचा लगेच गोळा तयार होतो आणि या पद्धतीने आपल्याला बॅटर स्प्रेड करता येत नाही। मग पुन्हा पॅन थोडासा गरम करायचा, म्हणजे चासणी पुन्हा पातळ होते आणि नंतर या पद्धतीने मिश्रण स्प्रेड करायचं आणि बघा इथे 1 मिनिटामध्ये सर्व मिश्रण कडक होण्यास सुरुवात झालेली आहे। आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मिश्रण पटकन थंड होतं आणि बघा थोडंसं थंड झालं की लगेच हाताने उचलून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला गोळी करायची आहे म्हणून आपण इथे छोटे छोटे गोळे बनवत आहोत। जर लॉलीपॉप बनवायचे असतील तर आपण जे गोल स्प्रेड केलेले आहेत किंवा जी चासणी स्प्रेड केलेली आहे त्याच्यावरती फक्त टूथपिक चिटकवून घ्यायचे आहे। मिश्रण थोडंसं थंड झालं की पटापट आपल्याला आवडतात त्या शेपमध्ये गोळ्या करून घ्यायच्या आणि स्प्रेड केलेली चासणी जर खूप कडक झाली असेल, गोळी बनवता येत नसेल तर बघा ज्या ताटावरती आपण गोळ्या स्प्रेड केलेल्या आहेत ते ताट 1-2 मिनिटं गॅसवरती गरम करून घ्यायचं, म्हणजे पटापट गोळ्या बनवता येतील। इथे बघा मी पुन्हा 1 ते 2 सेकंद हे ताट गॅसवरती गरम करून घेतलं आणि बघत असाल एकदम पटकन ही गोळी तयार झालेली आहे। ताट जर गॅसवरती ठेवायचं नसेल तर तव्यावरती सुद्धा हे ताट गरम करून घेऊ शकता आणि बघा ताटाचं सर्व मिश्रण निघालेलं आहे आणि सर्व गोळ्या पटापट बनवून तयार आहेत। फक्त मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच पटपट गोळ्या बनवून घ्यायच्या, कारण हे मिश्रण पटकन थंड होतं आणि कडक होतं। बराच वेळेस खूप दिवस खोकला असतो, सर्दी असते, मुलं औषध गोळ्या खाऊन कंटाळलेले असतात, मात्र आपल्याला त्यांना तेलकट खायला द्यायचं नसतं, त्यावेळेस या पद्धतीच्या गोळ्या खूप महत्त्वाच्या असतात। चवीला छान असतात, तोंडाची चव वाढवतात आणि मेन म्हणजे सर्दी खोकला रोखण्यासाठी मदत करतात। इथे गोळ्यांचा आवाज तुम्ही ऐकला असेल, एकदम कडक गोळ्या तयार झालेल्या आहेत।
तुम्हाला जर मऊ गोळ्या करायच्या असतील तर आपण जी चाचणी बनवलेली आहे ती कडक न करता थोडीशी नरम ठेवायची, म्हणजे मऊसूत अशा गोळ्या तयार होतील। संपूर्ण थंड झाल्यानंतर या गोळ्या काचेच्या बरणीमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायच्या। सर्दी खोकला नसला तरी शरीरासाठी हिवाळ्यामध्ये ह्या गोळ्या खूप पौष्टिक असतात। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।